हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक सँडविचची रेसिपी करणार आहोत ज्यात आपण ना ब्रेड वापरणारच नाही। आता हे वाक्य ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटणार की अरे सँडविच आहे तर मग ब्रेड तर पाहिजे, ब्रेड पासूनच आपण सँडविच करतो आणि ब्रेड हिरो इन्ग्रेडियंट असतो। तर आपण विदाउट ब्रेडचं मस्तपैकी सँडविच करणार आहोत। त्या सँडविचचं नाव आहे गार्डन ग्रीन सँडविच। आता हे कसं बनवलंय, कशा पद्धतीने किंवा काय इन्ग्रेडियंट्स आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। गार्डन ग्रीन सँडविच करण्यासाठी एका मिक्सरमध्ये आल्याचे काही तुकडे घेऊयात, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, अर्धी वाटी फ्रेश मटार, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चमचे दही। आता ह्याची आपण ना फाईन पेस्ट करून घेऊयात। आपण फ्रेश ग्रीन पेस्ट करून घेतलेली आहे। आपण ना नो ब्रेड सँडविच करत आहोत, त्यासाठी ना आपण एक स्पेशल आहे ना बॅटर तयार करत आहोत। 2 वाट्या आपण आहे ना बारीक रवा घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तेल। आपण जी ही पेस्ट केली होती ना ग्रीन, ती सगळी टाकून घ्यायची ह्याच्यात। पूर्ण पेस्ट टाकून झाली की आपण काय करूयात, हे सगळं मिक्स करूयात आणि जसं लागेल आपल्याला तसं आपण पाणी त्यात टाकत जाऊया। आपण मिक्स करून घेतलेले आहे, त्यात ना थोडं थोडं पाणी टाकून घेऊया। आपण छानपैकी ना बॅटर भिजवून घेतलेला आहे। आता आपण काय करायचंय की 15 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून रवा भिजवून देऊयात, कारण रवा फुलायला थोडासा वेळ लागतो। 15 ते 20 मिनिटं आपण आता झाकण ठेवून घेऊया। या सँडविचसाठी ना एक स्पेशल स्टफिंग करणार आहोत। एका बाउलमध्ये छोटासा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय, एक छोटीशी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे, एक चीज क्यूब छानपैकी ना असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ आपण थोडंसं कमी टाकत आहोत कारण चीजमध्ये मीठ असतं। आता आपण हे मिक्स करून घेऊया। सँडविचचे स्टफिंग तयार झालेलं आहे। आपण इकडे हँड टोस्टर घेतलेला आहे, त्याला काय करायचं आहे, आपण थोडंसं असं ब्रशनी ना तेल सगळीकडनं ग्रीस करून घेऊया दोन्ही साईडला। आता मी हे तेलाने ग्रीस करते, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बटर किंवा तूप कशाने ग्रीस तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता। आपण याने टोस्टर ग्रीस करून घेतलेला आहे, 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूयात बॅटरला पाण्याची गरज आहे का। येस, हे घट्ट आहे कारण रवा आहे ना, सो थोडंसं पाणी टाकून आपण याला जरा पातळ करून घेऊया। असं आपल्याला सैलसर बॅटर हवंय। कसं आहे ना की पाण्याचं प्रमाण रव्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, म्हणून मी काही प्रमाण सांगितलं नाही, पण असं बॅटर हवंय, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। आता त्यात ना 1 चमचा आपण इनो टाकूयात किंवा इनोचं जे पॅकेट असतं ते हाफ पॅकेट टाकूया। त्याच्यावर थोडंसं पाणी आणि छानपैकी ना सगळं मिक्स करून घेऊया। इनो टाकून आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण असं एकदम हलकं झालेलं आहे। आता टोस्टरमध्ये आपण ना सँडविच लावून घेऊया। मी आता थोडेसे तीळ हे टाकते, अर्थात ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट जरी लावलं सँडविच तरीही चालू शकतं, पण तीळ कसं आहे ना की त्यानिमित्ताने आपल्या पोटात पण जातात, थोडे कॅल्शियम रिच आहेत म्हणून। आता आपण हे जे बॅटर केलेलं आहे ते पातळ असं लेयर करून घेऊयात। आपण पातळ लेयर असा लावून झालेला आहे। आता आपण हे जे स्टफिंग केलं होतं ते त्यात ना असं टाकून घेऊयात, असं स्प्रेड करून घेऊया। स्टफिंग स्प्रेड करून झाल्यावर परत एक काय करायचं, आता पातळ लेयर आपण आहे ना या बॅटरचा जो आहे तो असा स्प्रेड करून घेऊयात। आपण वरचा सुद्धा लेयर छानपैकी असा स्प्रेड करून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, टोस्टरचं आहे ना वरचं दुसरं झाकण जे आहे ते बंद करून आपण आता टोस्ट करायला घेऊयात, सँडविच करायला घेऊयात। मी ना असं टोस्टर आहे ना छानपैकी आहे ना असं सँडविच लावून झालं की बंद केलेलं आहे आणि ना त्याची कडी लावून घेतली टोस्टरची।
आता काय केलंय की बारीक गॅस करून आहे ना ते टोस्ट खालून आहे ना आपण मस्तपैकी आहे ना छान टोस्ट करून घेऊयात. आता 4 मिनिटं झालेली आहेत. आपण काय करूयात चेक करूयात. त्यासाठी आपण असं ट्विस्ट करू आणि उघडून बघूयात कसं झालंय ते. येस, किती सुंदर कलर आलाय तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जर अजून क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही 1-2 मिनिटं जास्त ठेवलं तरी चालेल. आता आपण टोस्टर बंद करूयात आणि परत आता जे ट्विस्ट केलेलं आहे ते खालच्या साईडनी जे कच्चं आहे तिथून आपण क्रिस्पी करून घेऊयात. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आता खालची साईड आपण झालेली आहे का ते बघूयात. येस, खालची साईड पण इतकी छान आहे ना, मस्तपैकी टोस्ट झालेली आहे आणि कलर पण एक तुम्ही बघू शकताय मस्त फ्रेश ग्रीन कलर आलेला आहे. तर आपलं सँडविच तयार आहे. अशा पद्धतीने आपण बाकी सगळे सँडविचेस करून घेऊयात. सँडविच तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय असं वाटत पण नाही की ब्रेडचं केलेलं नाहीये आपण. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. सँडविच कट करून घेतलेलं आहे आणि बघू शकता आतमध्ये ना मस्तपैकी ना चीज पण मेल्ट झालेला आहे. तर फ्रेंड्स, ब्रेड न वापरता आपण एकदम चविष्ट आणि हेल्दी गार्डन ग्रीन सँडविच तयार करून घेतलेले आहे आणि ते छान सर्व केलंय. त्याबरोबर आपण टोमॅटो केचप आणि थोडंसं आपलं स्टफिंग आहे ते सुद्धा सर्व करून घेतलंय. तर फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला हे पौष्टिक आणि मस्तपैकी आहे ना फ्रेश ग्रीन कलरचं सँडविच? नक्की तुम्ही करून बघा. मला माहिती आहे की आवडणारच तुम्हाला. करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.